आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो म्हणून तुम्ही किती आम्हाला लुटायचं आहे ह्याचं पण एक भान असलं पाहिजे. पब्लिकली आम्ही व्हिडिओ टाकतोय हे मान्य करते की आम्ही स्वतः आमच्या घराबद्दल सांगतो, पण याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही तुमच्या मनाला येईल ते प्रश्न करायचे. अश्लील किती बोलायचं माणसाने. मला इतका वाईट अनुभव आला ना या 2-3 दिवसात. मी ते सगळं सांगणार आणि मी अजिबात घाबरणार नाही. मी का घाबरायचं कोणाला? मी काय कोणाचं घेऊन खाल्लंय? त्याआधी सांगते की संध्याकाळी आज आम्ही आंबेमोहर तांदूळ, इंद्रायणी तांदूळ आणि पित्त न होणारं असं हे घेतलं होतं, तुरीची डाळ. आम्ही सासवडला गेलो होतो आणि सासवडला गेल्यानंतर तिथे नारायणपूर आहे बघा, नारायणगाव, ठीक आहे, जिथे बालाजीचं मंदिर वगैरे आहे. तर तिथे ना खूप छान असे नाही का शेतातले असे तांदूळ मिळतात. खूप मस्त असे घरगुती तांदूळ असतात आणि मोठे मोठे दुकान असतात. रस्त्यावर पण लोक बसतात, त्यांच्याकडनं आम्ही घेतलं. तर मागच्या वेळी मी हे घेतला होता इंद्रायणी तांदूळ. मला 100 रुपये का 120 रुपये किलोनं दिला. प्लस मी तो 10 किलो घेतलेला, तर जवळपास सगळे मिळून माझे 1500 रुपये झाले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी फक्त 70 रुपये किलोनं घेतला आणि इतका भारी. आणि आंबेमोहर 170 रुपये किलो आणि तांदूळ इंद्रायणी तांदूळ फक्त 70 रुपये किलो. म्हणजे लोक किती लुटतात नाही का. म्हणजे जे मी 10 किलो तांदूळ घेतले होते ना मागच्या वेळी इंद्रायणी, त्यावेळेस तांदूळ तर चांगला होता, पण त्या व्यक्तीने आम्हाला लुटलं अक्षरशः. 1500 रुपयाला टोटल आमचं हे झालं होतं, बिल झालं होतं. आणि आज आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा फक्त 1230 रुपयामध्ये आमचं सगळं तांदूळ, डाळ आणि आंबेमोहर तांदूळ सुद्धा इतकं मस्त ना काय सांगू तुम्हाला, एकदम भारी आणि रिझनेबल होतं. आणि हां, कुकर लावला आणि कुकर लावल्यानंतर जेव्हा तांदळाचा आणि तांदळाचा आणि डाळीचा वास आला ना, तेव्हा शिवचरणला इतकी भूक लागली की त्याने वरण भात खाल्लं. आणि नंतर सचिन म्हटला की आपल्याला वेळ आहे तर चला आपण तेव्हा बाहेर फिरून येऊया. तर ऑब्व्हियसली आमच्या घराच्या समोर हे आहे फिनिक्स मॉल आहे, तर आम्ही मॉललाच आलो. आणि असं काहीच प्लॅनिंग नव्हतं, फक्त पाणीपुरी खाऊन यायचं होतं. कारण संध्याकाळच होते. मी कुकर खूपच लवकर लावला होता, कारण हल्ली मी स्वयंपाक 5:30-6च्या दरम्यानच करून ठेवलेलं असतं, कारण की नाही का नंतर वेळ मिळतो बसायला. तर मॉलला आल्यानंतर लिटरली इतकी म्हणजे क्रेविंग झाली ना हे खायचं की ते खायचं. तर आम्ही भरपूर काही खाल्लं, भरपूर म्हणजे असं हे वाटेल ते हे खाल्लं. आणि लिटरली आम्ही आलो होतो 8च्या दरम्यान आणि आम्हाला जायला माहिती किती वाजले होते, 11:30 पावणे 12. आणि प्रत्येक घासाला एकच, सचिन घरामध्ये आंबेमोहर तांदूळ आहे म्हणजे भात केला आहे, खूपच खमंग तांदूळ आहे, खूपच हे आहे. प्रत्येक वेळा सचिन पण प्रत्येक वेळा खाताना की हा यार घरामध्ये इतकं मस्त भात आहे, वरण भात तर खायचंच खायचं आहे काही झालं तरी. इतकं म्हणजे आम्हाला आम्ही इथे खातोय, परंतु तिथे जाऊन आम्हाला म्हणजे घरी जाऊन सुद्धा जेवणाची क्रेविंग इतकी होत होती. बरं, असं आजचा म्हणजे लिटरली संध्याकाळ आमची खूपच भारी झाली. म्हणजे फुल एक्सप्लोअर केल्यासारखं झालं होतं. फक्त पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर निघालो. त्यानंतर हे बघा, हे आमचं सध्याला ना हिडन टॅलेंट चालू आहे. खूप सारे फोटोज वगैरे नाही का हल्ली काढणं चालू आहे. मला खरं तर शिवचरणला असं एक बघते ना त्यावेळेस मला खूप जास्त भीती वाटते, पण शिवचरणला खरंच आधीपासून सवय एक्सेलेटरमध्ये असं हे करायचे. आणि इतकं आम्ही फिरलो मॉलमध्ये की अक्षरशः दोघींचे पण पाय दुखायला लागले होते. आम्ही शेवटी चप्पल काढला आणि पार्किंगमध्ये गाडी शोधत, कारण की स्कूटी आणली होती, कुठे पार्क केली काहीच माहिती नाही. आणि सगळं शोधून शोधून अक्षरशः चालता चालता झोप येत होती. त्यानंतर काही बिहाइंड द सीन्स आहे जे मला शिवचरणचं आणि वैष्णवीचं टॅलेंट इथे दाखवायचं आहे, म्हणून तुम्ही हे बघा रॉ फुटेज. नाही यार, नाही यार, नाही यार, नाही यार. अरे मी बोलू, मला तर बोलू द्या आधी. ठीक आहे, कट कर. गेट सेट गो. अरे अरे आत्या. थ्री गो. वैशू मी आले. आत्या तुम्ही आले. या 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 नमस्कार नमस्कार. ते कट करून टाकूया, ते कट करून. या नमस्कार नमस्कार. पाया पडपडत पाया पड मध्ये ये. आत्या तुम्ही आल्या. अरे यार फुटेज खराब करतोय सगळा. अरे आत्या जोराचं बोल ना, व्यवस्थित माईक मध्ये आवाज पण आला पाहिजे ना. अरे आत्या नमस्कार नमस्कार. कस काय मला सांगितलं पण नाही कधी येणार आहे. एवढं छान करत होते. ठीक आहे नो प्रॉब्लेम. ओके या बस. नमस्कार आत्या, द्या मला तुमची बॅग आणि बसा या इकडे बसा. बस एक बस तू पण. आता पाणी आण ना. थांबा मी तुमच्यासाठी वाईटी आणते. वाईटी. आता काय कर, वाईटी. काचाचा ग्लास आहे का, वाईन ग्लास मध्ये पाणी आण. वाईन ग्लास मध्ये.
ठीक आहे बंद कर. हे काय व्हाईट वाईन तुम्हाला काय व्हाईट काय थांब थांब आत्या हे बघा तुमच्यासाठी व्हाईट आहे, व्हाईट वाईन आहे हे घ्या. आत्या तुमच्यासाठी व्हाईट वाईन हे घ्या. ठीक आहे. हे बघ वैशू सगळ्यांचे दिवस कसे हे बघ. सगळ्यांचं वाढते असतं. The comedy is in how you say it. There is no comedy in that sentence. असं ते सोड ना काय Let's see how it is work. Okay. जर करते लय मोठं होते. हे बघ बाळा थांब काय होतं ते. हे बघ बाळा सगळ्यांचे कसे सगळ्यांचे दिवस? सणवार येत राहतात रे. सगळ्यांचे दिवस असतात असं सगळ्यांचे म्हणते ना. दिवस राहते. हे बघ बाळा सगळ्यांचे दिवस असतात जसं की आईचं मदर डे. हा. गो. असं कस काय ते तुमचा पण दिवस येतो की कोणता 1 2 3 कोणता गो. नागपंचमी गो. नागपंचमी गो. दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे सकाळी उठले खूपच जास्त दमले होते कारण की तुम्हाला सांगितलं ना वरण भात शेवटी तो राहून नाही गेलं. रात्री 2 वाजता आम्ही तो खाल्ला कारण की वैशू आणि मी शूटच करत होतो तर खूप लेट झालं होतं. नंतर शेवटी भूक लागली. मग एक मेसेज मला आला इन्स्टावरती की फक्त शूट करण्यासाठी तू नाशिकला होती का. म्हणजे तिच्या म्हणण्याच्या हिशोबानं की मी सगळा संसार वगैरे तिला सोडून उडत वाऱ्यावरती आणि फक्त शूट करण्यासाठी मी नवऱ्याला सोडून माझे नाशिकला राहत होते. अरे पण तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तुम्हाला इतकं तर माहिती आहे ना की असं नाही होऊ शकत. फक्त शूटसाठी कोण असं करतं. बरं तिथपर्यंत ठीक होतं पण तिच्याशी माझं ऑलरेडी खूप छान कम्युनिकेशन झालं होतं की माझे मिस्टर इकडे इकडे असतात आणि हो ती मला म्हटली होती की ताई मी नाशिकला आले की भेटेल. मी म्हटलं हां नक्कीच भेटूया. पण तो जो मेसेज होता ना तो मेसेज खूप असा ट्रिगर करणारा होता मला. आणि त्यानंतर मग मी तिला विचारलं की तुम्ही मला किती ओळखता है ना. तुम्ही मला किती ओळखता जे तुम्ही डायरेक्ट असं म्हणताय की फक्त शूट करण्यासाठी कोण येतं नाशिकला. मी असं रिप्लाय केला तर तिचा इतका इगो हर्ट झाला. तिने अक्षरशः मला नॉनसेन्स बोलली, शॉर्ट टेम्पर बाई बोलली, काय मेसेजेस तिने केले. मला इतकं वाईट वाटलं की यार तुम्ही म्हणजे लिटरली तुम्ही मेसेज तर करतात आणि मी इग्नोर केलं तर तिथे पण प्रॉब्लेम होतो. म्हणून मी हल्ली ठरवलं आहे की काहीही झालं ना की आता माझे अशा लोकांमुळे ना मी माझ्या लोकांना पण म्हणजे माझ्यावरती जे प्रेम करतात त्यांना सुद्धा मी रिप्लाय करत नाही. माहिती का अक्षरशः भीती वाटते कोणी माझ्या म्हणण्याचा काय वेगळा अर्थ काढला तर काय होईल. म्हणजे लिटरली तुम्ही नॉनसेन्स बोलाल इतकी तर नॉनसेन्स मी खरंच आहे ना माझा राजा बेटा. ताईनी पसारा केला पण पेन्सिल तर तुझ्याच आहे सगळ्या. उचल माझा राजा. किती गुड बॉय. व्हेरी गुड बॉय. वाव शिवचरण इज अ गुड बॉय. शान बाळ माझा. जा तिकडे नेऊन ठेव. किचन मध्ये नेऊन ठेव. जा किचन मध्ये नेऊन ठेव. ओके. हे का चिमटा देतोय. काय नाही हे काढत होतं. चलो व्हेरी गुड. तसं नाही खेळायचंय. असं खेळ. असं फेक. हा ओके चल. व्हेरी गुड. का चल ना लवकर. हे बघ असं खेळायचं. फ्युचर शिवा असं खेळायचं बा. अरे पण कोणी ठेवली कोणी ठेवली. ठेवूया ना गावात ठेवायचं. शिवा मम्मी तू माझा शूट पण घे. चलो बाय बाय.
दुपारी मुलं 3 वाजता शाळेतनं आल्यानंतर म्हणजे वैशू 3 वाजता शाळेतनं आले त्यानंतर लगेचच आम्ही वातावरण खूप छान होतं आणि सचिन हल्ली घरीच आहे ना त्यामुळं आम्ही कुठे पण असं नाही का वाटेल तेव्हा बाहेर पडतो. तर आम्ही पन्हाळा नाही पुरंदर किल्ल्याला गेलो होतो. पन्हाळा आला मला कोल्हापूरचा आमचा. तर पुरंदर किल्ल्याला निघालो त्यानंतर आम्ही भरपूर काय काय घेतलं स्नॅक्स खायला कारण की प्रवास आणि खाणं आणि पिणं हे म्हणजे कंपल्सरी आहे आणि प्रवास त्याशिवाय कमीच वाटतो. तर आम्ही सासवडला चाललो होतो तर इतकं ट्रॅफिक होतं ना बाप रे. पण खूपच गोष्टी बदलल्या पण सासवडचं गाव जसं आधी होतं तसंच आहे. पण आमच्यासारखे जे बाहेरनं लोक येतात ना त्यांच्यासाठी म्हणजे हायवे छान झाला आहे डेव्हलप झालं आहे सगळं आणि हे पांडुरंगाची मूर्ती पूर्वी छान म्हणजे मोठी दिसायची आता थोडी छोटी दिसते कारण की आजूबाजूचा एरिया डेव्हलप झाला आहे. त्यानंतर आम्ही मिसळ कट्टाला थांबलो कारण की भूक तर लागलीच होती. संध्याकाळची वेळ झाली होती म्हणजे संध्याकाळ म्हणजे 6च्या आधीच कारण की आम्हाला किल्ल्यावर जायचं होतं ना तर म्हटलं लवकरच जावं. छोटी मोठी भूक लागली होती परंतु सगळीकडे ना असेच रेस्टॉरंट होते जिथे असं काहीतरी खायला मिळत होतं. तर आम्ही मिसळ घेतलं आणि मी म्हटलं चला आपण ना पिठलं भाकरी घेऊया पण पिठलं भाकरीची थाळीच घ्या असं होतं तिथे कंपल्सरी. मग थाळी तर घेतली पण मात्र आम्ही नुसतं पिठलं आणि भाकरीच खाल्ली बाकीचं दुसरं काहीच नाही खाल्लं. तर टेस्ट जर म्हणाल तर होती म्हणजे ओके होती असं काय खूप जास्त खराब किंवा खूप जास्त चांगलं असं पण नाही म्हणता येणार पण छान होतं. पोट भरलं आमचं. मुलांचं हसणं रडणं खेळणं एकमेकांना मारामारी करत करत फायनली आम्ही पोहोचलो. बाबा आ कर ना एकदा. लक्षात ठेव. पोलीस तुझ्याकडे बघतीये. ते बघ कॅक्टस. दाखव. ते बघ कॅक्टस. ए थांब. आई शपथ. मस्त घेतलास. ते काय आहे ते? हरियाला बोल तर पटण्यासारखं आहे. ही काही पण. हा मग काय चल चिचरण बघ तिकडे. व्हिडिओ आहे. पापा मी तर बसली ना. मी बसली इधर. तू मावशी कसं काय आ कर इधर. किती तुझ्या हाताने घे तू असं घे कॅमेराकडे बघ. तुझा फोटो काढायला आता. ये शिवचरण इकडे. व्हिडिओ आहे. मला नाही दिसतंय बाबा. तुला मला पण नाही दिसत आहे शिवचरण. आता कर परत कर. नको येऊ मध्ये. नाही वीस येत आहे. बाय बाय शिवा मी जाते ओके. आणि हे माझ्या शिवबाचा आणि सचिनचा एक सुंदरसा फोटो जो मला खूप आवडला. आणि रिटर्न येत असताना हे इथे आपलं गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. खूप मोठं आणि प्रसिद्ध मंदिर आहे आणि ते क्रॉस करून फायनली आम्ही आलो जिथे आम्हाला तांदूळ घ्यायचं होतं. हा एरिया बऱ्याच लोकांना माहिती असेल. हा इथून ना डायरेक्ट हायवे लागतो पुणे बँगलोर हायवे पुढे गेल्यानंतर आणि बालाजीचं मंदिरसुद्धा आहे इथेच. तर आम्ही तांदूळ घेतला आणि खरंच मेन म्हणजे मुद्दा आमचा तांदूळच घ्यायला यायचं होतं कारण की आता ना कोलम खावाशीच वाटत नाही. जेव्हापासून आम्ही इंद्रायणी तांदूळ गावाकडे खाल्ला होता ना सासरी तेव्हापासून तर आम्ही इंद्रायणीच खातो. पण खरंच ना मागच्या वेळी लुटलं मला लिटरली असं फील झालं. मग ह्या दादांचा मी नंबर घेतलेला आहे. तर हे दादा आहे ना आपल्याला स्वारगेटपर्यंत आणून देतात आणि तिथून पुढं मग आपण ते घेऊन जायचं. पण खरंच तांदूळ खूप भारी आहे. तांदूळच नाही तर त्यांच्याकडे मसाले बऱ्याच प्रकार आहेत. आणि आता हे काय प्रमोशन नाही फक्त हे माझा अनुभव आहे आणि हा नंबर माझ्याकडे असावा म्हणून सुद्धा मी तो व्हिडिओमध्ये नंबर टाकलेला आहे. जरी पाहिजे असेल तर तुम्ही ते नंबर स्क्रीनशॉट काढून त्यांच्याशी बोलू शकता. तर असं आहे एकंदरीत. तर नंतर खूप लेट झालं 11 वाजले घरी यायला. तर घरी जाण्याच्या आधी म्हटलं चला आपण पिझ्झा खाऊया आणि डायरेक्ट जाऊन झोपायचंच आहे. घरी जाऊन स्वयंपाक तर काय होणारच नाही आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा व्लॉग होता 2 दिवसाचा एकत्र. आणि कशा पद्धतीचे व्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडतील हे जरूर मला कमेंट करून सांगा. ओके बाय.